आणि हे आहे आमचं छोटस किचन. आणि आमचे माझे मम्मी पप्पा, नवऱ्याचे मम्मी पप्पा म्हणजेच माझे सासू सासरे होऊन एका ठिकाणी अजून डॉक्टरांकडे गेलेली याच्यासाठीच, विटुलगेसाठीच. मला काय मी सानिका परत एकदा तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर सकाळची सगळी कामं आवरून मी निघालेली आहे. काही महत्त्वाची कामं राहिलेली असतात ती करायला. बँकेत जायचं आहे, ॲक्वाचं बघायचं आहे आणि ते विजय सेलच्या इथे अजून दुकान ओपन नाही झालेलं, डस्टिंग चालू होती. तर मग डस्टिंग संपल्याच्यानंतर मग आम्ही वरती गेलो ॲक्वा बघण्यासाठी. मग नंतर थोडाफार विचार केला कसं लावायचं, काय लावायचं, किती लिटरचं घ्यायचं वगैरे. आणि मग तिथून निघालो. थोडं म्हणजे घरात कशा पद्धतीत बसवता येईल, टाकी बसवते कन्फ्युजन होतं. म्हटलं मग थोड्या वेळाने येऊया. आणि मग नंतर त्यानंतर आली बँकेत. तर बँकेतचं काय काय प्रॉब्लेम झालेला तो मी तुम्हाला शेवटी सांगेन. आणि त्यानंतर मग आले आम्ही आमच्या घरी विठ्ठलवाडीच्या रूमवर. अय्या मांजर कुठे आहे घरात मध्ये? लाईट नाही. कुठून आली? आधीच होती का घरात? पाठीमागून आली की काय? वरच्या खिडकीतून. दरवाजा पण गेलाय यार, फुगलाय तो पाठीमागून. पाऊस नाही पडत. ब्लब लावा ना, काळोख आहे पूर्ण. खिडकी उघडते. आणि हे आहे आमचं छोटस किचन. जेव्हा मी लग्न करून आलेली घरामध्ये तेव्हाच हे माझं किचन आहे. पण इतकं भाडोत्रीने इतकं घाण केलंय ना, बघा ना कसं एवढं तेलकट वगैरे. मी जेव्हा असायची तेव्हा किचन एकदम क्लीन असायचं. आणि शेवटी भाडोत्री ते भाडोत्री असतात असं बोलायला गेलं तरी काय हरकत नाही. कारण की मी प्रत्येक वेळेला आतापर्यंत 3 ते 4 भाडोत्री चेंज केले, म्हणजे झाले, राहून गेले. पण ना नेहमी मी येते ना जेव्हा पण भाडोत्री जातो राहून, तर मला ना किचन म्हणजे असं वाटत नाही की जे कोण राहील ते आपलं म्हणून समजून राहील, एवढं घाण करून ठेवलंय घर. हे पूर्ण दरवाजे बिरवाजे सगळं असं हे तोडून ठेवलंय. हे दरवाजे फक्त मी असेच लावून घेतलेले. आणि ह्याच्या खाली ना मी छोटीशी ना मांडणी ठोकली होती त्या किचन मध्ये. आणि त्या मांडणीवर सगळी भांडी असायची, त्याच्यामुळे भांडी दिसायची नाहीत. पूर्ण नळ वगैरे सगळं तोडलेलं आहे. आणि हे लादी कट्टडे होते, हे डब्बे वगैरे ठेवण्यासाठी. तर पूर्ण वाट लागली मला. तर वाटतं अजिबात क्लिनिंग केलेली नाही, अजिबात क्लिनिंग केलेली नाही. म्हणजे ती कसे जो कोण राहत होतं ते कुठल्या पद्धतीने राहत होतं काय माहिती. हे बघा पूर्ण 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 एवढं तेलकट आहे. आता सध्या 8 ते झाले असतील 7-8 दिवस सोडून गेलेत. हे बघा एवढं किचन मला ना क्लीन करायचंय. पूर्ण घाण आहे, पूर्ण घरात पूर्ण घाण आहे. हे लाद्या वगैरे काहीच क्लीन केलेला दिसत नाहीयेत. आणि हे असं आमचं छोटंसं किचन. हे जरा माळा वगैरे खाली आले कारण की कधी पण बिल्डर येऊ शकतो म्हणून जास्त काही काम करू शकत नाही. हे सगळं फुटलंय. तर एक दिवशी माझा नवरा इथे उभा आहे, ते आणि त्यांचा मित्र येईल, हे सगळं क्लीन वगैरे म्हणजे हे सगळं जे निघालेलं आहे हे पूर्ण भरून कलर वगैरे काढेल. हे बोर्ड वगैरे पण खराब झालेत, पूर्ण ते चेंज करायचे दुसऱ्या भाडोत्रीला देईपर्यंत. दरवाजा पण थोडा गेला आहे. आणि हा वरती आमचा माळ आहे. तर नंतर मी येईन तेव्हाच क्लिनिंग करेन. पडदा वगैरे सुद्धा आमचा जुनाच पडदा आहे, तो सुद्धा ज्याने वापरला त्याने एकदा सुद्धा धुतलेला नाहीये. पूर्ण काळवंडलेला आहे. पूर्ण वाट लागली आहे घराची. भाडोत्री सारखेच राहतात शेवटी. आणि इथे आम्ही आमचे देव ठेवायचं. देवारा नव्हता पण देव इथे असायचे. आणि मशीनचं पाणी मशीन लावायला लागते पाण्याला. हे ड्रम आहे आमचा. आता मी तुम्हाला वरती दाखवते.
वरती पण हे फुटले वाटतं. बाबा वरचा पडदा वगैरे पण खूप काळा झालाय. ब्लफ घेऊन या. इथून मांजर आलेली वाटतं मगाशी. ही टाकी पाण्याची त्याशी भरून गेलेली म्हणून आहे. आणि हे कृष्णाचा फोटो आहे. हा माझ्या लग्नामध्ये माझ्या मित्राने दिला होता. तो आर्मीमध्ये आहे. मग तो कर्नाटकला होता तर तिथून त्याने घेऊन आलेला. तो त्याने मला दिलेला. नाही, कर्नाटक नाही आहे, चेन्नईचा आहे. हा चेन्नईचा फोटो इथे लिहिलेला आहे. तर चेन्नईचा फोटो आहे हा. तो तिथून घेऊन आलेला तर मला दिलेला. बघा पूर्ण पसार आहे. त्याच्यात पडदे आहेत. तर लग्नाचे फोटो पण तुम्हाला दाखवेन मी. तर हे असं आमचं छोटंसं घर आहे. म्हणजे मला तर इथं आल्यावर म्हणजे तिकडे राहण्यापेक्षा मला इथे तर राहायला खूप आवडतं. पण हे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित रिडेव्हलपिंग होत नाही आणि आता मुलांची शाळा सुद्धा तिथेच आम्ही झालोय सेटल, तर काय करूही शकत नाही. कारण की जागा खूप छोटी पडत होती. मुलं मोठी झाली, जागा छोटी पडते, सामान खूप झालंय घरामध्ये. खाली तो आतला तिकडचा ब्लॉक आहे ना, तो गरम झालाय. हा काढून बंद करायला काढून ना, म्हणजे इथे वरती बघता येईल काय आहे ते. बालड्या बिलड्या काय काय ठेवलेलं हे आतमध्ये आहे. काय करायला लागेल मला सामान. त्याच्यात पण खूप असं सामान आहे अजून, घड्याळ वगैरे. कुठली बालडी वगैरे बोलत होते पप्पा? चेक करावं लागेल मला पूर्ण काढून. बाई श्रावणीचा डमरू बिमरू अजून आहे आमच्या श्रावणीचा डमरू. ढमढम भाजून लग्नाची अल्बम आहे. ठेवते आता आपल्या लग्नाचा अल्बम. आजच आहे तर लग्नाचा अल्बम पण बघूया. ये है सानिका चौगुले और गणेश चौगुले के फोटो. हा माझा नवरा, ही मी. हे कसं उघडतात मी विसरली ह्याला. हा इकडे लॉक आहे, विसरलो काय. ही आमच्या लग्नाची पत्रिका. ही आमच्या लग्नाची पत्रिका. गणेश चौगुले, मोंटर देवगड, कृतिका बळीराम तुकाराम नलावडे, कर्जुळे संगमेश्वर यांची कन्या. 19/11 रोजी सायंकाळी 4 वाजता आमचं लग्न झालेला. चला पत्रिका ठेवूया. ब्लॉक का बंद केला? आणि आमचे फोटो तुम्हाला दाखवते मी. हे ह्यांच्या इकडची हळद आहे. माझ्या तिकडचा अल्बम हे झालं आहे. ह्यांची बहीण जी आता नाही आहे. आणि ह्या दीपाली ताई, हे तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओमध्ये येतात कधी कधी घरी, तेव्हा साहिलची मम्मी. हे सगळे हळदीला नाचत होते. आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे पाठबीट घेऊन नाचत आहेत अगदी. आणि हा माझा नवरा, एवढी हळद लावली आहे. फुलले मन माझे बोलावर चढायला. हा बोलावर चढायला फुलले मन माझे. बाबा बाबा बाबा. हा तुम्हाला दाखवलं ना देवार आमचं इथे पहिले असं होतं. जो लादी दाखवली तिथे असे देव होते आमचे. हेच ते आमचं घर पहिलं.
त्यानंतर मग थोडीफार अजून आपण चेंजेस केले खूप तसे आहेत फोटो. हा साईल आहे, तेवढासा होता. हे भाऊजी आहेत, ही ताई आहे, ही दीपाताई आहे आणि हे ह्यांचा मामा, हे सुद्धा वारले, हे पण खूप छान होते. आणि हे माझे सासरे आणि ही सासू आणि हे मिस्टर चौगुले चौगुले फॅमिली. हे सगळे मावशी, ही मम्मीची बहीण. किती आनंदात येते बघा. ही मम्मीची मामी ना. आणि हे आमच्या कलरकर मावशी ते बाजूला राहतात त्या. ह्या पारकर मावशी. नंतर आले आमच्या लग्नाचा दिवस. ही माझी बहीण, ही माझी सख्खी बहीण आहे, 2 नंबर बहीण. ही माझी आत्या, ही पण माझी आत्या. आणि माझे मम्मी पप्पा. माझी मम्मी तर बघायला म्हणजे एकदम मस्तच होती. आणि हे आम्ही दोघं. मी तर बघा चेहरा माझा पूर्ण काळा काळा पडलेला, काहीच मेकअप केला नव्हता. मेकअप हा नवाचा, खाकी पावडर, फक्त खाकी पावडर जे अजूनपर्यंत मी यूज करते, बस तेवढंच होतं. बाकी काही मेकअप नाही चेहऱ्यावर. एकदम साधा सिंपल लुक होता माझा, कारण की एवढं काही समजतच नव्हतं. हे आहेत आमचे फोटो. ही माझी मम्मी, हे माझे पप्पा. ही माझी लास्ट नंबर बहीण. ही छोटू कशी होती बघ ना. ती बघ ना केवढीशी वाटते. मला तर वाटतं ही आयुष एवढी असेल तेव्हा. माझ्या मम्मीची तब्येत किती भारी होती ना तेव्हा. हे माझ्या नवऱ्याचे मित्र असे हसतायत. एक माणूस बोल्यावर चढतोय, बकरा होतोय म्हणून. हे माझी गुड्डू पण बघ कशी होती. ही माझी 4 नंबर बहीण. आम्ही 5 बहिणी, त्यातली ही 4 नंबर. आणि हे सगळे गाववाले आहेत माझ्या नवऱ्याकडचे. हे रेवणकर काका, हे चौगुले काका, हे फडके काका. ही माझी 2 नंबर बहीण, सख्खी बहीण आहे पण 2 नंबर. ही माझी आत्या. झालं लग्न होतंय. लग्न एकमेकांना हार घातला. मी कन्फ्यूज होती, नेमकं घडतंय काय. माझ्या चेहऱ्यावर हसू हे कुठे दिसणारच नाही. नेमकं काय चाललंय हे मला समजत नव्हतं, कारण की लग्न आमचं खूप घाईत झालं. ही स्टोरी खूप वेगळीच आहे ना, खूप वेगळी स्टोरी आहे. पण अशा पद्धतीत लग्न करू शकते आणि एवढ्या घाईमध्ये याचं मला स्वतःला विश्वास नाही होते. आणि हा माझा मामा, सक्का मामा, तर ह्या जगात नाही आहे. रडून रडून हालत खराब. डोळे बघा पूर्ण पाण्याने भिजलेले आहेत. कसे कसे फोटो आहेत. सगळ्या विधी सगळ्या होत आहेत. मार्केटिंग ओके. एकदम साध्या पद्धतीने लग्न झालं आमचं. एकदम साध्या पद्धतीने लग्न झालं ना. आणि हे असंच लग्न चांगलं आहे. ही माझी बहीण, 3 नंबर बहीण.
ती पण नाही आहे, म्हणजे आद्धूची मम्मी हा का. तुम्ही जर म्हणजे जे रेग्युलर व्ह्युअर्स असतील त्यांना माहिती आहे आध्या कोण आहे, जे नसतील ते सांगते. ही माझी 3 नंबर बहीण, तिची मुलगी आध्या. जर तुम्हाला माहिती नसेल तर व्हिडिओ आहेत ते बघा आणि आध्या कोण आहे ते समजा. बघा कशी हसते. ही माझी आजी. आणि हे सगळे विधी होताना सप्तपदी. लेच काय बोलताय तुम्ही? लेच चले अंबरनाथ शहर नहीं, पहले विठलवाड़ी आई ना मैं. हाँ, फिर विठलवाड़ी आने के बाद कितने साल में 7 वर्षांनी गेलो ना आपण. 7 वर्षांनी गेलो. आणि हे या सगळ्या मम्मीच्या सासूबाईच्या मैत्रिणी इथल्या. आणि आमचे माझे मम्मी पप्पा, नवऱ्याचे मम्मी पप्पा म्हणजेच माझे सासू सासरे. यांचा एक फोटो, हा आमचा फोटो. मला तर शॉक लागलेला एकदम, अशा पद्धतीत माझे फोटो आहेत. एवढा त्या वेणीचा ताण आलेला पाठीमागे, तो वेणी घालतात ना त्याचा, की पूर्ण असं डोकं चपट झालेलं. हे माझे फोटो. अल्बम वगैरे बघून झालं आणि घरात काय काय वस्तू पाहिजेत जे तेव्हा जे सॅटर्डेला येतील हे साफ करण्यासाठी, कलर वगैरे काय काढण्यासाठी पाहिजे त्या वस्तू आणून ठेवल्यात. आणि आता जाणार आहे पालिकेत, महानगरपालिकेत. तिथल्या घराचा टॅक्स वगैरे सगळं भरायचं आहे, तो भरायला जाणार आहे. तिथून मग जायचं आहे प्युअरेट बघायला. मगाशी विजय सेल्समध्ये गेलेलो, पण तो प्युअरेट म्हणजे आम्ही थोडं कन्फ्यूज आहोत की पाण्याची टाकी वगैरे पण लावायची, मग कसं मॅनेज होईल त्याचा विचार करूनच करावं लागणार आहे. कारण की मी विघ्नहर्तासाठी, आमच्या विघ्नहर्तासाठी आणलेलं आहे नवीन घर ना बाळा. आमच्या विघ्नहर्तासाठी नवीन घर आणलंय. त्याची आंघोळ चालली आहे. विघ्नहर्ताची आंघोळ चालली आमच्या. आमचा विघ्नहर्ता आहे तो, त्यासाठी नवीन घर आणलंय. जुनं घर खराब झालेलं ना त्याचं. आणि शेवटी मी संध्याकाळी कितीला 4-4:30ला घरी आली. आणि त्यानंतर मग थोडं फ्रेश वगैरे होऊन एका ठिकाणी अजून डॉक्टरांकडे गेलेली याच्यासाठीच, विटुलगेसाठीच. मला जर काय फरक वाटला त्या वस्तूचा जी मी आणलेली आहे, मी डायरेक्टली तुम्हाला दाखवू नाही शकत आणि सांगू नाही शकत. पण मला इफेक्ट जाणवला तर मी तुमच्याबरोबर त्याचे डिटेल्स वगैरे सगळे शेअर करेन. आणि मी खरंच करेन त्याचे डिटेल्स शेअर. की मला जर फरक जाणवला तर माझं असं म्हणणं आहे की ज्याला हे असेल किंवा अजूनही त्या वस्तूचे खूप सारे बेनिफिट आहेत. तर आणि खूप आज दिवस पूर्ण ना बाहेरच गेला माझा. मी नाही म्हणताना काहीतरी 11 वाजता घर सोडलं ना हो. 11 वाजता मग घर सोडलं. सकाळी उठली, याचे साबुदाण्याचे वडे बनवलेले. साबुदाण्याचे वडे काही रेसिपी वगैरे आज शूट करायला अजिबात टाईम नाही भेटला, कारण की सगळा वेळ असाच गेला. त्यात माझ्या बँकेत प्रॉब्लेम, KYCमध्ये प्रॉब्लेम झालेला आणि त्या KYC प्रॉब्लेम्समुळे माझे सगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते सगळे फ्रीज झालेत. अकाउंटच ॲक्च्युली फ्रीज झालेलं आणि ते मला कळालंच नाही. गेल्या महिन्यात LICची 28 तारीख होती आणि ती LIC गेली की नाही, नाईट चालू होती त्या टायमाला आणि मला समजलंच नाही. माझ्या मिस्टरांनी मला विचारलं की तुला मेसेज आला का, कारण की त्यांच्यानी माझी एकाच दिवशी जाते. तर मी म्हटलं मला नाही आलं आणि त्यानंतर मी विसरून गेले. असं पण मला नाईटला वगैरे जायचं होतं, झोपेचं ह्याच्यात विसरून जाते. आणि थोड्या दिवसांनी त्याच्या आधीच थोडं माझं वाटतं गुगल पेसुद्धा बंद झालेला. त्यात मी विसरून गेले. गुगल पे बंद झालं म्हणजे का मागे पण एकदा झालेलं त्याच पद्धतीने आता पण झालं असेल.
आणि त्यानंतर मग आता बरेच दिवस झाले, शनिवारी का हो ह्याचे LICचे म्हणजे हे आलं, लेटर आलं की तुमची LIC गेली नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं, रे LIC गेलेल्याचा मेसेज आला नव्हता वगैरे, काय झालं नेमकं. त्याच्यात माझं गुगल पे सुद्धा बंद झालं आहे. नेमका प्रॉब्लेम काय. तर आज त्यांनी सुट्टी घेतल्या. सोमवारी कधी ते सुट्टी घेत नाहीत, पण आज घेतली कारण की काय काय नेमकं झालं आहे अकाउंटला तेच काही समजत नव्हतं. तर मग गेलो आणि त्यांनी सांगितलं की अकाउंट फ्रीज झालं आहे. त्यात आता माझी गेल्या महिन्याची पण LIC गेली नाही, तर ह्या महिन्याची 28 येईल आणि ही पण जाईल आणि मला चार्जेस बसतील. LIC पण मारेल आणि परत बँकसुद्धा मारेल. तर आता बघूया आता हे कसे LIC वाल्याबरोबर बोलत आहेत आणि करून घेत आहेत ते. आणि हे असं सगळं काही ना काहीतरी चालू असं सुट्टीच्या दिवशी, म्हणून मी सुट्टी करून घेतली. रविवार सोमवार मंगळवार सुट्टी असली तर काय व्हायचं की ते मला भेटायचे नाहीत, मी त्यांना भेटायची नाही. खूपच प्रॉब्लेम व्हायचा. रविवारी असते तर मुलांना दोघांना पण वेळ देते, तर मुलांना सुद्धा सुट्टी असते. आणि जेव्हा सोमवारी अशी काहीतरी बँकेची वगैरे कामंसुद्धा होतात, मग ते सुद्धा करून आलो. परत त्या रूमवर जरा बघून आली. मला तर जायचं होतं कारण की मी बरेच वेळा तुम्हाला असं व्हिडिओद्वारे सांगितलं असेल की आमचा एक रूम आहे विठ्ठलवाडीला, आणि मागे पण एक दोनदा गेलेले, घेऊन जाईन दाखवेन. आणि मग परत मध्येच मी जायची नाही कारण की तिथे भाडोत्री राहत होता आणि मग ते कधी घरी असायचे कधी नसायचे. आणि कोणाच्या म्हणजे आपलं जरी घर असलं तरी ते आपण रेंटवर दिले, तिथे ऑलरेडी राहत आहेत. आणि असं डायरेक्टली जाणं मला योग्य वाटत नाही की कॅमेरा चालू करून डायरेक्टली शूट करणं. कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, त्यामुळे मी काहीच शूट करत नव्हते. आता भाडोत्री गेलं आहे तर मी तुम्हाला दाखवलं आमचं घर कसं आहे ते. आणि जेव्हा मी क्लिनिंगला जाईन तेव्हा मस्त असे क्लिनिंगचा व्हिडिओ काढेन, कारण घर एकदम चकाचक करायचं आहे जसं पहिलं होतं. कारण की खूप अशा मेमरीज आहेत. दोन्ही मुलं माझी तिथेच वाढलेली आहेत. श्रावणी नाही म्हणताना 2 वर्षाची असेपर्यंत तरी तिथेच होती. आणि आयुष तर चांगला 5-6 वर्षाचा असेल ना हो, जास्त असेल, 5-6 नसेल हो. नाही हा होता. फर्स्टला पण आयुष तिथेच होता, म्हणजे असेल 7 वर्षाचा असेल, 6-7 वर्षाचा बरोबर तेवढाच होता. तेव्हापासून तो तिथेच आहे. आणि मग मी पण लग्न तिथेच गेलेली सगळ्या मेमरीज आहेत खूप जुन्या. आणि खूप ते घर म्हणजे खूप अशा पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. त्या वाईब्स इथे क्रिएट व्हायला तरी आता मला तर वाटतं 2 ते 3 वर्ष गेले असतील ह्या घराला आपलं मानायला. आता एक 5वं वर्ष चालू झालं. नवीन आलेलं तर असं नाही मन लागायचं, अरे यार तिकडेच बरं होतं. पण आता इथे सुद्धा आम्ही रुळतोय, कारण की ज्या गोष्टीची सवय झाली असते सगळ्या गोष्टी आपल्याला जवळ पाहिजेत, तशा इथे नाही. तिथे थोडं लांब आहेत, पण मुलांच्या ह्याच्यामुळे थोडं कारण की सेफ आहे की आपण म्हणजे तिकडे कसं की पुढे जागा वगैरे नव्हती, बिल्डर आल्यामुळे सगळं एकदम छोटं घर होत होतं राहण्याला. म्हणजे काय आपण म्हणजे त्या घराला रिडेव्हलपसुद्धा करू शकत नाही की बिल्डर स्वतः बोलतो की तुम्ही रिडेव्हलप करू नका, कारण की कधीसुद्धा घर तोडू शकतो, कधीसुद्धा बिल्डर येऊन. मग त्याच्यामुळे आम्ही काही इंटरेस्ट घेत नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे तेच रिपेअर करून भाडोत्रीला ठेवते. असा गेला माझा आजचा दिवस. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंतसाठी बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.